जे प्रेझेंट न सांगता लेक्चर बुडवतात ना त्यांचं मी पुढचं सगळं ते ॲब्सेंट लावणार आहे त्याचं प्रॉपर रिझन देऊपर्यंत लक्षात ठेवा सगळ्यांनी. पाटीलचं ॲब्सेंट लावतो बघा. पवार ओंकार, पवार समर्थ, यस सर. रोहित सरगर, प्रेझेंट सर. साळुंके संस्कार, शेख हसन, शेख मुस्कान, शिंदे पृथ्वीराज, शिंदे पृथ्वीराज, चितोळे तनुजा, प्रेझेंट. सोळंकर रोहित, प्रेझेंट सर. सोनवणे आशिष, सूर्यभवन कुमार, सुतार विवेक, प्रेझेंट सर. तांबे यश, प्रेझेंट सर. उमराणी, प्रेझेंट सर. गोले, प्रेझेंट सर. वाघमोडे सानिका साक्षी, प्रेझेंट सर. ओके. सर मी आता जॉईन झालोय. कोण? बागल प्रथमेश. परवा लेक्चर नव्हता का तो? नव्हतो सर. का? फोन पाण्यात पडलेला सर, बंद पडलेला. फोनच पाण्यात टाकल्या का? हा ते बारक्या भावाने टाकले. आज कसं काय रिपेअर झाले परत? सिम कार्ड दुसऱ्या फोन मध्ये टाकले. लिंक कुठनं भेटल्या तुला? लिंक दुसऱ्या सिम कार्डवर टाकून ते ग्रुप त्या नंबर वगैरे आलाय हाय. सिम कार्ड दुसऱ्या फोन मध्ये नंबरला ग्रुप येतात ना हाय सर. व्हॉट्सअप काढलं का परत दुसऱ्या ग्रुप मध्ये? हा. अजून कोण आहे का? चला ह्याच्यात चालू आहे लेक्चर, स्टार्ट करूया पुढचं. लय जण ॲब्सेंट आहे आज परत. ॲब्सेंट राहिलं तर कसं व्हायचं जास्त. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करूया. त्याचा आधी थोडा वर्ड आहे आपण रिव्हिजन घेऊया. डेफिनेशन वगैरे मी विचारलं तुम्हाला अभ्यास करून या म्हणून सगळ्यांना. आणि लेफ्ट कोणी होऊ नका. परत एकदा मी शेवटी स्क्रीनशॉट काढून घेणार आहे. हिचं लिस्ट मला आहे ना सगळी ती पार्टिसिपेंटचं लिस्ट आहे सगळं मी स्क्रीनशॉट काढून घेणार आहे. मग तिथला व्हेरीफाय करून बघणार आहे जे ॲब्सेंट होतं आणि स्टार्टिंगला प्रेझेंट घेताना ॲब्सेंट होतं आणि नंतर ते लेफ्ट झालेलं आहे इथं. प्रेझेंटीसाठी फक्त त्यांनी प्रेझेंट होतं असं समजून येतोय. त्यानंतर इथून पुढे त्यांना लेक्चरला एक पण लेक्चरला बसू देणार नाही हे लक्षात ठेव. कोण सांगताय? आदित्य कोष्टी. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय डेफिनेशन सांगा. Yes, sir. स्केलर मॅट्रिक्स Scalar डिफाइन. A square matrix is said to be scalar matrix if all diagonal elements are equal and non-diagonal elements are zero. Then we call the scalar matrix. एक एक्झाम्पल सांग. Sir, लिहून दाखवायला सांगायचं. लिहून दाखव येतं. हा सर.
कुठला मॅट्रिक्स आहे? स्केलर मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणतो आपण ह्याला. हो सर. अजून एक कुठला मॅट्रिक्स म्हणतो आपण ह्याला? युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स सोडून दुसरं मॅट्रिक्स घ्या कुठलं तरी. हा सर. त्या ठिकाणी चेंज कर फक्त आता. टू बाय टू चा एक स्केलर मॅट्रिक्स ले. चला फास्ट घ्या. येस सर. ओके. नेक्स्ट कौन है? कसबे मारुति. मारुति कसबे. चला फास्ट रिस्पॉन्स द्यायचा. ओंकार मोहिते. रणजित पाटील. आता जे जे सांगत नाही सगळे इथं नोट करून घेतात तुम्ही. तुमचं रोज रिपोर्ट इथं माझ्याकडे असते, लक्षात ठेवा. त्यांनी कसं त्यांचं परफॉर्मन्स कसं हे सगळे इथं नोट डाऊन केले जातील तुमचे, लक्षात ठेवा. शेवटी तुमच्या मार्कावर परिणाम होतो याचा. सगळ्यांनी लक्षात ठेवा. रोहित सोलनकर. डायगोनल मॅट्रिक्सचं डेफिनेशन सांगा. यस सर. डायगोनल मॅट्रिक्स. हा फास्ट टाइम नाही आपल्याकडे, अर्धा तास ह्याच्यात गेले. पार्थ क्षीरसागर. सांगू सर. इतक्या वेळ काय झालं होतं सांगायला? किती वेळ झाला विचारतो मी. सर तुमचा आवाज येत नव्हता सर. पीडीएफ फाईल ओपन करत होता. नाही सर, तुमचा आवाज येत नव्हता. समर्थ पवार. सिद्धार्थ गरड. सुहेब उमरानी. Yes, sir. डायगोनल मैट्रिक्स डेफिनेशन. A square matrix with non-diagonal elements are zero is said to be diagonal matrix. अभ्यास केला नाही का? सांग अजून एक. बरोबर आहे, तू थोडं चुकले सांग. बरोबर. स्क्वेअर मॅट्रिक्स. A square matrix is said to be diagonal matrix if non-diagonal elements are zero. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. नॉन डायगोनल एलिमेंट जर झिरो असेल आपण त्याला काय म्हणतो? डायगोनल मॅट्रिक्स म्हणतोय. बरोबर आहे. त्यानंतर कोण आहे? प्रणाली चव्हाण. Yes, sir. रेक्टेंगुलर मॅट्रिक्स. Matrix with unequal number of rows and columns is called a rectangular matrix. बघून सांगत नाही ना डेफिनेशन वगैरे? नाही सर. अभ्यास केलेला आहे. एक्झाम्पल सांगा एक. सर इथे लिहून का तोंडी सांगू?
थोडी सांगा चालतंय. 3/2 चा एक मॅट्रिक्स सांगा. कितीचा? 3/2 3 रो 2 कॉलमचा. 1 4 3 5 5 1 4 3 5 and 6 7. ओके. रो मॅट्रिक्स कोण सांगता नेक्स्ट? सांगू का सर? सर एक मिनिट ज्यांना विचार फक्त त्यांनी सांगायचं आहे. पावसेकर वैष्णवी. Ha, sir. Row matrix is only one column and only one row is called the row matrix. ओनली वन कॉलम आणि ओनली वन रो असेल तर आपण रो कॉलम म्हणतोय. रोहित सरगर आणि यश माने दोघांचा माईक बंद ठेवायचंय, नाहीतर रिमूव्ह करतो का दोघांना? हा रोहित सरगर सांग. स्क्वेअर मॅट्रिक्सचा डेफिनेशन सांग. Matrix with equal number of row and column is called square matrix. आवाज येत नाही क्लिअर. Sir, येतो आवाज? Hello sir. हा 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 येतो. येतं सांग. Matrix with equal number. बघून सांगतोय तो ऍडमिट डेफिनेशन तिथं. अभ्यास केला नाही का? काय? Sir, लिहून पाठ करू. सर मी सांगू का? थांब थांब तुला पण विचारतो थांब. अभ्यास करायचा आहे. लिहून काढलाय का सगळे? रोहित सरगर हो सर लिहून काढलोय की आणि ते भाऊ दाखव याच्यात ओपन करून व्हिडिओ ओपन करून. हॅलो सर मी आता सांगलीला आलो ते वही पंढरपूर मध्ये येतं. सांगलीला गेल आणि नोटबुक घरी आहे आणि सांगलीवर तिथं लेक्चर कुठून करतोय कसं करतोय? नाही सर ते नोटची वही पंढरपूर मध्ये फाल जस्ट आलो ना संध्याकाळी 7 वाजता. गेल्यानंतर मला पीडीएफ फाईल पाठवायचं सगळे आज लिहून घेतलेलं सगळे. ओके सर पीडीएफ लिहिले. तू नोटबुक मधला पीडीएफ तयार करून पाठवायचं. हा ओके. देवदत्त शिंदे लोअर ट्रायंग्युलर डेफिनेशन सांग. ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं. हा कुठे गेलं? सर म्हणजे लिडिंग मॅट्रिक्सच्या वरचे जे एलिमेंट आहेत ते 0 असले पाहिजे. कुठलं लिडिंगचं? लिडिंग डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स. वरच्या बाजूचे सगळे एलिमेंट काय पाहिजे? 0 आहे का नॉन झिरो? नॉन झिरो. म्हणजे लिडिंग डायगोनलचा वरच्या बाजूचा नॉन झिरो पाहिजे मगच ते लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होते का? नाही सर नॉन झिरो नाही 0 पाहिजे 0. 0 पाहिजे. ओके असू दे. आता चला आपण पुढचा पॉईंट घेऊया. नेक्स्ट पॉईंट होता आपल्या काय? अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस आहे. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस मध्ये आपल्याला 4 पॉईंट शिकायचे तिथं. एक स्केलर मल्टिप्लिकेशन, दुसरा ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस, सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस आणि मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. हा 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. आणि अजून चौथा एक आहे त्याच्यामध्ये इक्वेलिटी ऑफ ट्रू मॅट्रिसेस. इक्वेलिटी ऑफ ट्रू मॅट्रिसेस आपल्याला फक्त त्याचं डेफिनेशन बघायचे, त्याच्यावरती काही एक्झाम्पल वगैरे नसणार आहे. बरोबर आहे. 4 ही स्टडी करायचं आपल्याला.
स्केलार Screen दिसत नाही. मल्टिप्लिकेशन दिसते, थांब एक मिनिट. स्केलार मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, पहिल्यांदा स्केलार मल्टिप्लिकेशन बघायचंय, त्यानंतर ऍडिशन ऑफ मॅट्रासिस, सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रासिस आणि मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रासिस. बरोबर आहे. ह्या चारही पॉईंट पैकी तुम्हाला एक 4 मार्काला एक्झाम्पल असतो आणि एक 2 मार्काला एक्झाम्पल असतो. हा, शक्यतो 2 मार्काला एक अजून पुढे येणार, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स वर येणार आहे, त्याच्यावरती असू शकते. पण इथून तुमचं खरं ऍक्च्युअली त्या मॅट्रिक्स मधलं सिलेबस चालू होतोय. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी आपण स्केलार मल्टिप्लिकेशन यूज करणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स कसं करायचं हे पण बघणार आहेत. आणि सबस्ट्रॅक्शन ऍडिशन दोन्ही सेमच आहे थोडक्यात, फक्त ऍडिशन वजा करायचं आणि दुसऱ्या मध्ये बेरीज करायचे, ऍडिशन करायचं. आणि मल्टिप्लिकेशन थोडं वेगळ्या पद्धतीने, ते मल्टिप्लिकेशन एकदा तुम्हाला समजलं की ह्यातलं 50 म्हणजे 20% तुम्हाला ह्यातलं मॅट्रिक्स मधलं परफेक्ट होते. ठीक आहे. एक क्वेश्चन मल्टिप्लिकेशन वरती एक क्वेश्चन फिक्स असतो तिथं, त्यामुळे मल्टिप्लिकेशन एक परफेक्ट करायचंय आणि ऍडिशन, अल्जेब्रा, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि स्केलार मल्टिप्लिकेशन. स्केलार मल्टिप्लिकेशन कसं असतं, त्याच्यामध्येच मिक्स असते ती, ऍडिशन मध्ये, सबस्ट्रॅक्शन मध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये, त्याचबरोबर ते स्केलार मल्टिप्लिकेशन असते. बरोबर. ह्याचं सेपरेट आपल्याला काय क्वेश्चनवर ह्याच्यावरती नसणार आहे, पण ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन वरती एक एक्झाम्पल फिक्स असते. ठीक आहे. त्याच्या बघूया आपण, या डेफिनेशन वर बघत जाऊया, त्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा, पहिला स्केलार मल्टिप्लिकेशन काय आहे. इफ के इज एनी स्केलार अँड ए इज एनी मॅट्रिक्स, then their product k into a is called as a scalar multiplication. म्हणजे काय, के हा एक कुठला तरी एक स्केलार आहे. स्केलार म्हणजे काय, एक नंबर आहे कुठला तरी. बरोबर आहे. एक नंबर किंवा एक व्हॅल्यू आहे कुठला, अननोन माहित नाही आपल्याला काय ते. स्केलार मध्ये क्वांटिटी येते. स्केलार म्हणजे काही वेळा आपण के घेतोय, ए स्मॉल ए घेतोय, किंवा ही झाले इन जनरल. पण स्केलार म्हणजे नंबर असतोय, 3, -5 असू शकते, 4 असू शकते, 6 असू शकते, कुठलाही एक नंबर असू शकते. बरोबर आहे. मग त्या नंबर काय करायचं, ए एक मॅट्रिक्स आहे, दुसरा काय आहे, एक मॅट्रिक्स आहे. त्या मॅट्रिक्सला काय करायचं, ए आणि त्या स्केलरचा, त्या दोन्हीचा गुणाकार म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गुणाकार करायचं म्हणजे त्या दोन्हीचा गुणाकारला आपण काय म्हणतोय, स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणतोय. आल्या लक्षात सगळ्यांना. स्केलार म्हणजे थोडक्यात एक नंबर असतोय, त्या नंबरने काय करायचं, दिलेला मॅट्रिक्सला गुणाकार करायचं. इथे एक मॅट्रिक्सचा ए, त्या ए मॅट्रिक्सला आपल्याला काय करायचंय, त्या स्केलरने गुणाकार करायचे. प्रोडक्ट म्हणजे इथं बघा, देन देअर प्रोडक्ट के इंटू ए, के स्केलर आहे, त्याला ए ला काय करायचं, दोन्हीचा गुणाकार करायचा. मग इज इक्वल टू, ह्या दोन्हीचा गुणाकारलाच आपण काय म्हणतोय, स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणतोय. आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं मी खाली सांगतो बघा एक्झाम्पल मध्ये. मल्टिप्लिकेशन कसं करायचं, एक मॅट्रिक्स दिलं असेल, त्या मॅट्रिक्सला स्केलारने मल्टिप्लाय कसं करायचं, ब्रॅकेट मध्ये बघा. इफ के इज एनी स्केलार दिले आपल्याला खाली तिथं, आणि ए एक मॅट्रिक्स दिले, ए बी सी डी, 2x2 चा एक मॅट्रिक्स दिले, त्याने के इंटू ए, त्या दोन्हीचा गुणाकार काय येतो बघा, के इंटू कॅपिटल ए पाहिजे इथं, के इंटू ए इज इक्वल टू, आता असं येतं त्याला काय केलं आपण, दोन्ही साईडनं के ने मल्टिप्लाय करू. के इंटू ए म्हणजे काय झालं इथं, के इंटू ए मॅट्रिक्स काय तिथं, ए बी सी डी आहे. बरोबर आहे. हा एक के ने आपण काय करायचं, हा के आहे ना बाहेरचा मॅट्रिक्सचा बाहेर, त्या प्रत्येक एलिमेंटला काय करायचं, गुणाकार करायचं. प्रत्येक एलिमेंटला मॅट्रिक्स मध्ये गुणाकार करायचं. बरोबर आहे. बघा, के इंटू ए, आता काय होणार इथं, के इंटू ए, परत के इंटू बी, प्रत्येक एलिमेंटला ते स्केलरने मल्टिप्लाय करायचं. के इंटू सी, के इंटू डी. बरोबर आहे. हे झाले के इंटू हे, आपण ह्याला आपण काय म्हणतोय, स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणतोय. आलं का लक्षात सगळ्यांना? येस सर. हा, स्केलार जे नंबर असते मॅट्रिक्सच्या बाहेर नंबर दिले असतील आपल्याला. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिले बघा, एक मॅट्रिक्स घेतले मी, ए इज इक्वल टू, आपल्याला फाइंड करायचं 2a. 2a म्हणजे काय झालं इथं, 2a झाले. हा 2 काय झालं इथं, स्केलार. हा 2 काय झाले, ते स्केलार झाले. मग ती स्केलरने काय करायचं, हा ए ला गुणाकार करायचंय. ए म्हणजे काय, तिथं मॅट्रिक्स आहे, त्या मॅट्रिक्स दिलेला, त्या मॅट्रिक्सला काय करायचंय, 2 ने गुणाकार करायचंय. कसं करायचं, इथे खाली दिले बघा, 2 इंटू ए इज इक्वल टू 2
इंटू ए चा मॅट्रिक्स लिहायचा आहे आणि ती 2 ने काय करायचंय ब्रॅकेट मध्ये मॅट्रिक्स मध्ये प्रत्येक एलिमेंट बरोबर गुणाकार करायचे बघा 2 into 4 केले 2 into 3 2 into 6 2 into 0 2 into -1 2 into 2 2 into 8 2 into -2 2 into 1 हा प्रत्येक एलिमेंटला आपण काय केलंय इथं गुणाकार केलेला आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं ही स्केलर आपल्याला 2a फाइंड करता येईल 2a मधलं हा 2 काय असणार तिथं स्केलर असणार आहे a काय असणार आहे ती मॅट्रिक्स असणार आहे ठीक आहे स्केलर कसं मल्टिप्लाय कळालं सगळ्यांना Yes, sir. Yes, sir. ओके प्रत्येक एक्झाम्पल आता काय करू शकतो आपण 3a फाइंड करा a इज इक्वल टू आपल्याला काय दिले एक मॅट्रिक्स दिले a इज इक्वल टू 2 3 4 5 हा मॅट्रिक्सला काय करा 3a ने आपल्याला इथे a इज इक्वल टू दिलेला आहे 3a काय येतो सांगा मला 3 into 2, 3 into 2, 3, 3 into 4, 3 into 2 2 into 3 प्रत्येक एलिमेंटला काय करायचं इथं मॅट्रिक्स मध्ये एलिमेंटला गुणाकार करायचा कशी 3 ने मल्टिप्लाय करायचे 3 into 2 into 3 3 into 3 into 3 3 into 3 3. into 4, 4 3 into 3 into 4. 3 into 3 into 3 into 4 3 into 3 into 4 बरोबर आहे प्रत्येक एलिमेंटला काय केलं आपण इथं 3 ने गुणाकार केले 3 into 2 म्हणजे काय झालं शेवटी आम्हाला काय मिळतोय 3 into 2 किती 6 6, 9 12 हा झाले 3a बरोबर आहे 3a आपल्याला फाइंड करायचे बरोबर आहे म्हणजे काय केलं आपण a मॅट्रिक्सला 3 ने गुणाकार करायचा मग आपल्याला 3a मिळतोय असंच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठंतरी यूज करायचे येतात असं तुम्हाला विचारलं कॉमन मध्ये 3a + 2b असं विचारलेलं असते तिथं काय करायचं a मॅट्रिक्सला 3 ने गुणाकार करायचा b मॅट्रिक्सला 2 ने गुणाकार करायचा मग या दोन्हीचा गुणाकार ऍडिशन करायचं मग आपल्याला शेवटी काय मिळतोय 3a + 2b मिळतोय कुणाचं माईक चालू आहे समजलंय तर स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय ओके नेक्स्ट बघूया आपण इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रिसेस इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रिसेस म्हणजे काय बघा टू मॅट्रिक्स ए अँड बी आपण काय करूया दोन मॅट्रिक्स घेऊया ए अँड बी ऑफ सेम ऑर्डर आर सेड टू बी इक्वल इफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए अँड बी आर सेम म्हणजे इक्वेलिटी ऑफ टू मॅट्रिक्सेस आपण कधी मानतोय बघा एक तरी पहिल्यांदा दोन इक्वेलिटी आपण दाखवायला दोन मॅट्रिक्स लागतो आपल्याला बरोबर इक्वेलिटी आपण काय दाखवतो एकच मॅट्रिक्स दाखवता येत नाही आपल्याला बरोबर आहे कम्पेअर कुठे करतो आपण दोन मॅट्रिक्स करतोय तर दोन मॅट्रिक्स इक्वल कधी मानायचा पहिल्यांदा त्या दोन्ही मॅट्रिक्सचं ऑर्डर सेम असायला पाहिजे एक कंडिशन आहे पहिला बरोबर आहे ऑर्डर म्हणजे काय असते आता ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिले ऑर्डर म्हणजे काय असायला पाहिजे इक्वल रो आणि कॉलम सेम असायला पाहिजे दोन्हीचा कोणाला काय म्हणायचं का बरोबर आहे ह्या ए आणि बी दोन मॅट्रिक्स दिले त्या दोन्ही मॅट्रिक्स आपण कधी इक्वल म्हणतोय पहिल्यांदा त्या दोन्ही मॅट्रिक्सचा ऑर्डर बघायचा सेम असेल तर आपण पुढे प्रोसेस मध्ये जाऊ शकतोय तर सेम नसेल तर इथंच आपल्याला प्रोसेस स्टॉप होतोय ही इक्वल नसणार पहिल्यांदा काय कंडिशन चेक करायचं दोन मॅट्रिक्सचा ऑर्डर सेम असायला पाहिजे त्यानंतर त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स काय असायला पाहिजे इथं इक्वल असायला पाहिजे करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे काय आता वन पोझिशनला येतं इथं बघा फर्स्ट एलिमेंटला फर्स्ट एलिमेंट असतोय ह्या दोन्ही सेम असायला पाहिजे बरोबर आहे सेकंड एलिमेंटला बरोबर सेकंड एलिमेंट बरोबर असायला पाहिजे बरोबर आहे आणि थर्ड एलिमेंट बरोबर ही पण थर्डचा सेम नंबर असायला पाहिजे आणि इथं 6 असेल तर इथं पण 6 सेम पोझिशन मध्ये सेम एलिमेंट म्हणजेच करस्पॉन्डिंग म्हणतो आपण बरोबर आहे त्या करस्पॉन्डिंग एलिमेंट काय असायला पाहिजे सेम जर असेल मग त्यावेळी आपण काय म्हणतोय दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहे असं आपण समजू शकतो ठीक आहे समजलं सगळ्यांना इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिक्स कधी म्हणायचा पहिल्यांदा त्या दोन मॅट्रिक्सचा ऑर्डर सेम पाहिजे त्यानंतर त्याचं करस्पॉन्डिंग एलिमेंट काय असेल पाहिजे सेम असेल तर आपण त्या दोन मॅट्रिक्स इक्वल आहे असं आपण समजतो बरोबर आहे होय तर दोन मॅट्रिक्स दिले बघा
ए आणि बी मॅट्रिक्स दिले त्याचा ऑर्डर दोन्ही सेम आहेत मग त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट बघा इक्वल आहे का बरोबर वन बरोबर वन ठिकाणी आहे 3 च्या ठिकाणी आहे 5 पण 5 आहे 7 पण 7 ठिकाणी एअरपोर्ट शेवटी काय इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिक्स इक्वल टू बी असणारच आहे बरोबर आहे असे ह्या दोन कंडिशन इथं एक्झिस्ट झाले तर त्या दोन्ही मॅट्रिक्स इक्वल असते अदरवाइज नॉट इक्वल समजलं सगळ्यांना Yes, sir. Yes, sir. ओके Yes, sir. नेक्स्ट बघूया आपण ऍडिशन ऑफ टू मॅट्रिसेस ह्याच्यावरती आपण काय करूया ऍडिशन सबट्रॅक्शन झालं की मग ह्याच्यावरती सगळे एक्झाम्पल घेत जाऊया स्केलर मल्टिप्लिकेशन वर सगळे त्यातच येतो बघा ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस ऍडिशन आपण मॅट्रिक्सचं ऍडिशन कधी करतोय कधी करता येते आपल्याला आणि कसं करायचं ही 3 पॉईंट इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स कधी करायचं आणि कसं करायचं ह्या दोन जर तुम्हाला गोष्ट समजले की मग तुम्हाला हा ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स कळतोय म्हणजे कुठला मॅट्रिक्सचं ऍडिशन करायचा आणि कसं करायचं ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात असलं पाहिजे बरोबर आहे आता कुठला मॅट्रिक्स असतो बघू आपण if A and B are two matrices if the of the same order म्हणजे इथं पण काय असणार आहे बघा कंडिशन त्या ऍडिशन कधी करू शकतो आपण त्या दोन्ही मॅट्रिक्सचं ऑर्डर काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे ही एक कंडिशन झाले then their addition A plus B is defined as the matrix obtained by adding of the corresponding elements of A and B म्हणजे आता पहिल्यांदा सेम ऑर्डर जर असेल दोन मॅट्रिक्सचा बरोबर आहे त्यानंतर आपण इथे ऍडजस्ट होतो ऍडिशन करता येते आपल्याला बरोबर आहे ऑर्डर जर सेम असेल त्यावेळी आपल्याला त्या दोन्ही मॅट्रिक्सचं ऍडिशन करता येतो ही एक कंडिशन फिक्स झाले तर ही कंडिशन एक्झिस्ट झाली की आपण पुढे जाऊ शकतो ही कंडिशन जर नॉट सॅटिस्फाय झाले मग इथं नॉट आता ऍडिशन करता येत नाही तिथं आपल्याला बरोबर आहे पहिलं कंडिशन त्या ऑर्डर दोन्हीचं ऑर्डर सेम असेल तर असलं पाहिजे then त्या A plus B is defined होतो addition A plus B is defined as the matrix obtained by the adding of the corresponding elements त्या corresponding elements काय करायचं तर बेरीज करायचं त्या दोन्ही मॅट्रिक्स मध्ये मग आपल्याला A plus B मिळतोय ठीक आहे बघा इथं if order of A and B are same then only addition A plus B is defined otherwise it is not defined म्हणलंय तिथं बरोबर आहे काय सांगितलं होतं मी त्या A आणि B चं ऑर्डर जर सेम असेल आपल्याला ऍडिशन करता येतोय अदरवाइज करता येत नाही बरोबर आहे ती कंडिशन सांगितली तिथं ऍडिशन जर करता येत असेल ऑर्डर सेम असेल मग काय करायचं त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचं बेरीज करायचं करस्पॉन्डिंग आता A आणि B दोन मॅट्रिक्स दिले बघा इथं काय दिले A मॅट्रिक्स दिले आणि इथं B मॅट्रिक्स दिले त्याचा करस्पॉन्ड आता दोन्हीचं ऑर्डर सेम आहे का इथं A आणि B चा ऑर्डर किती आहे Yes, sir. ऑर्डर काय आहे त्या दोन्हीचा 2/3. 2/3. 2/3 ऑर्डर आहे बरोबर आहे दोन्हीचं काय इथं दोन्ही मॅट्रिक्सचा 2/3 आहे म्हणजे काय झालंय दोन्हीचं मॅट्रिक्सचा ऑर्डर सेम आहे ऑर्डर सेम असेल आपल्याला A plus B करता येते A plus B कसं करायचं त्या ऍडिशन ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट त्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचं काय करायचं ऍडिशन करायचं करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे काय असतंय बघा A1 फर्स्ट एलिमेंट आहे फर्स्ट एलिमेंट बरोबर काय करायचं फर्स्ट एलिमेंट बेरीज करायचं दॅट इज 4 plus 1 सेकंड एलिमेंट बरोबर सेकंड एलिमेंटचं बेरीज करायचं 2 plus 4 थर्ड एलिमेंट बरोबर बेरीज करायचं बरोबर आहे 3 plus 6 त्यानंतर फोर्थ एलिमेंट बरोबर फोर्थ बेरीज करायचं सिक्स्थ एलिमेंट बरोबर 6 आणि सेवन्थ एलिमेंट बरोबर 4 5 6 बरोबर आहे 6 एलिमेंट आहे त्या 6 एलिमेंटचं बरोबर काय करायचं करस्पॉन्डिंग एलिमेंटचं बेरीज करायचं आलंय का सगळ्यांना लक्षात आलंय Yes, sir. ऍडिशन कसं करायचं हा विचारा
सबस्ट्रॅक्शन त्यासारखं सेम आहे. सबस्ट्रॅक्शन मध्ये काय करायचं, फक्त सबस्ट्रॅक्टिंग करायचं एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंटचा, बरोबर आहे. बाकीचं आधीच येणार. त्याचं पण काय असणार सबस्ट्रॅक्शन मध्ये, ए अँड बी आर ऑफ दी आर टू मॅट्रिसेस ऑफ द सेम ऑर्डर, then their subtraction a minus b is defined as the matrix obtained by subtracting of the corresponding elements of a and b. तिथं आपण ऍडिशन मध्ये ऍडिशन करतोय आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये काय करतोय, आपण वजा करतोय. ठीक आहे, ह्या दोन्ही मध्ये एवढा फरक आहे, बाकीचं सेम प्रोसिजर असणार आहे सगळे. ऍडिशन कळालं का, सबस्ट्रॅक्शन कळालं. आता काय करस्पॉन्डिंग एलिमेंटचा वजा करायचा. इथं 1 मध्ये -0 करायचा, 2 मध्ये 1 वजा करायचा, 3 - 2 करायचं आणि 4 - 3 करायचं. वजा करायचं आणि वरच्या ऍडिशन मध्ये काय करायचं, बेरीज करायचं. समजलं सगळ्यांना? Yes, sir. ओके. आता ह्याच्यावरती आपण काय करणार, आता एक्झाम्पल घेणार आहेत. आताच विचारा कोणाचा डाऊट आहे डेफिनेशनच्या बद्दल, बरोबर आहे. पुढे चाललंय आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. त्या एक्झाम्पल मध्ये सगळ्यांना सांगता यायला पाहिजे. प्रत्येकाने मी सॉल्व्ह करायला लावणार आहे त्याचा, बरोबर आहे. पहिलं काय स्केलार मल्टिप्लिकेशन, जे स्केलार दिलेले असतात येतात 2, 4, 5 काय कुठले नंबर देऊ दे, त्या नंबरने काय करायचं, त्या मॅट्रिक्स मधले प्रत्येक एलिमेंटला गुणाकार करायचं, बरोबर आहे. आणि ऍडिशन कसं करायचं, ऑर्डर जर सेम असेल दोन मॅट्रिक्सचा, त्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचा बेरीज करायचं. सेम पोझिशन मधला फर्स्ट एलिमेंट बरोबर फर्स्ट एलिमेंट बेरीज करायचं, सेकंड एलिमेंट बरोबर सेकंड एलिमेंट बेरीज करायचं, दोन्ही मॅट्रिक्स मध्ये. आता सिम्पलीफाय करा जायचं, शेवटी आपल्याला आन्सर मिळतो. ठीक आहे, आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ह्यातलं आपण काय करूया, थोडक्यात सांगत जाऊया, बाकीचं तुम्ही सॉल्व्ह करा. मग आपण नवीन एक्झाम्पल काय करूया, एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करूया आता, बरोबर आहे. हे एक्झाम्पल काय करतो मी, किंवा हे एक्झाम्पल नंतर तुम्ही घरी सॉल्व्ह करा. आपण काय करूया, नवीन एक्झाम्पल सॉल्व्ह करूया ह्याच्यावरती, व्हाईट बोर्ड वरती. ठीक आहे. आवाज येतोय मग सगळ्यांना? Yes, sir. होय. चला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. बघा दिले एक एक्झाम्पल घेऊया, त्या एक्झाम्पल आपण काय करूया, सॉल्व्ह करत जाऊया. पहिल्यांदा काय करूया, सोपं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, मग नंतर काय थोडं वेगळं एक्झाम्पल जाऊया. इफ ए इज इक्वल टू काय दिले, एक मॅट्रिक्स दिले. इफ ए इज इक्वल टू इफ ए इज इक्वल टू, मी डायरेक्ट लिहितो बघा, ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिलेलं आहे 2, 3, 4, 7. एक मॅट्रिक्स दिले आणि बी एक मॅट्रिक्स दिले. त्या बी मॅट्रिक्स काय येतं 1, 3, 4, 6. ठीक आहे, दोन मॅट्रिक्स दिले. देन फाइंड 2a plus 2b. 2a plus 2b हा आपल्याला काय करायचं इथं फाइंड आउट करायचंय, बरोबर आहे. फाइंड कसं करायचं बघा, पहिल्यांदा आपल्याला दिलेला मॅट्रिक्स दोन्ही लिहून घ्यायचंय, बरोबर आहे. दोन मॅट्रिक्स दिले आपल्याला ए आणि बी, बरोबर आहे. ए मॅट्रिक्स लिहून घ्यायचंय पहिल्यांदा 2, 3, 4, 7. आणि दुसरा बी मॅट्रिक्स दिले 3, 1, 3, 4, 6, बरोबर आहे. हा दोन मॅट्रिक्स दिले आपल्याला, बरोबर आहे. हा दोन्ही मॅट्रिक्स आपण ह्याच्यावरून काय करायचंय 2a plus 2b आपल्याला फाइंड करायचे. पण आपल्याकडे 2a आणि 2b आहे का, हा 2a पहिल्यांदा आपण हे दोन्ही जर असेल तर आपल्याला ऍडिशन करता येतोय. पण त्याच्या आधी आपल्याला बघायचं आहे की पहिल्यांदा हा 2a आहे का आपल्याकडे, आहे का बघायचं. नंतर 2b आहे का बघायचं. आहे का आपल्याकडं 2a आणि 2b? नो सर. नाही दिले, बरोबर आहे. फक्त a आणि b दिलेलं आपल्याला, म्हणजे आपल्याला काय पाहिजे 2a आणि 2b पाहिजे, बरोबर आहे. मग आपण इथं काय करावं लागेल आपल्याला, a ला आणि b ला मल्टिप्लाय
ए आणि बी ला काय करायला लागेल आपल्याला इथं 2 ने पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. आपल्याला ए ला काय दिलंय इथं 2a दिलेलं आहे. मग काय करायचं, ए ला काय करायचं 2 ने गुणाकार करायचा, बी ला काय करायचं 2 ने गुणाकार करायचा. मग आपल्याला 2a आणि 2b इथं फाइंड करता येते. बरोबर आहे. पहिल्यांदा काय करूया आपण इथं 2a फाइंड करूया. बरोबर आहे. आपल्याला 2a लागणार आहे. 2a इज इक्वल टू काय येणार इथं 2 इंटू ए मॅट्रिक्स काय दिले 2 3 4 7. मल्टिप्लिकेशन येतं, स्केलार मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. बरोबर आहे. 2 इंटू ए मॅट्रिक्स लिहायचं 2 3 4 7. मग काय करा 2 ने गुणाकार करा 2 इंटू 2 होते आणि 2 इंटू 3 स्केलार मल्टिप्लिकेशन करायचं 2 इंटू 4 आणि 2 इंटू 7. बरोबर आहे. स्केलार मल्टिप्लिकेशन झाले. देअरफॉर 2a इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला आन्सर गुणाकार करा 2 इंटू 2 किती 4 2 इंटू 3 6 2 इंटू 4 8. 2 इंटू 7 हे झाले 2a मिळाले आपल्याला. त्यानंतर अजून दिले आपल्याला काय दिले 2b दिले. 2b आपल्याला इथं फाइंड करायचंय. 2b इज इक्वल टू 2 इंटू बी मॅट्रिक्स लिहायचा. बी काय दिले 1 3 4 6. 4 6 दिलेले आहेत. बरोबर आहे. त्या 2 ने काय करायचं परत बी ला गुणाकार करायचंय 2 इंटू 1 2 इंटू 3 2 इंटू 4 आणि 2 इंटू 6. बरोबर आहे. हा 2 ने काय केलं आपण बी ला गुणाकार केले. मग आपल्याला बी 2b मिळतोय. 2b इज इक्वल टू काय झालं इथं 2 6 2 6 2 6 8 8 12. 12. बरोबर आहे. हा 2a आणि 2b मिळाले आपल्याला. हा इक्वेशन नंबर 2 द्या आणि बी ला काय करायला इक्वेशन नंबर 1 द्या. तर काय करायचं आपल्याला 2a प्लस 2b फाइंड करायचंय. बरोबर आहे. काय करावं आपण इथं आपल्याला काय फाइंड करायचंय देन लेट 2a प्लस 2b इज इक्वल टू ऍडिशन करायचंय आपल्याला दोन मॅट्रिक्स. मग आपल्याला आपण 2a फाइंड केलं येतं. काय येतो 2a सांगा 4 6 4 6 8 14. 8 14 आहे. बरोबर आहे. आणि प्लस 2b काय काढले आपण इथं 2 6 2 6 2 6 8 8 12. 2 6 8 12. 12 झालं. बरोबर आहे. आता इथं ऍडिशन करायचं आपल्याला दोन मॅट्रिक्सचं. पहिल्यांदा दोन्ही मॅट्रिक्सचा ऑर्डर सेमच आहे इथं. बरोबर आहे. 2 बाय 2 चा दोन मॅट्रिक्स आहे. त्या आता 2a प्लस 2b करायचं आपल्याला. मग हा 2a आणि प्लस हा 2b या दोन्हीचा मॅट्रिक्सचा बेरीज करायचं. मॅट्रिक्सचा बेरीज कसा करतो आपण corresponding elements. त्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचं काय करायचं बेरीज करायचंय. मला सांगा करस्पॉन्डिंग एलिमेंट कुठला 4 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कुठला येतोय 2 4 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कुठला आहे 2 2 आहे. आणि 6 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 6 येतो. ठीक आहे. 8 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 8 8. आणि 14 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 12. 12 येतो. ठीक आहे. मग आता इथं काय करूया आपण सगळ्यांचं बेरीज करूया. मग आपल्याला आन्सर मिळतोय 2a प्लस 2b इज इक्वल टू काय मिळतो सांगा 4 प्लस 2 6 6 12 16 10 26 20 6 हे झाले आपल्याला 2a प्लस 2b इज इक्वल टू आन्सर मिळाले. आपलं हेच फाइंड करायचं होतं. ठीक आहे. फायनल आन्सर येतोय. ह्याला तुम्हाला 4 मार्काला क्वेश्चन असू शकते किंवा 2 मार्काला क्वेश्चन असते. आलं लक्ष सगळ्यांना. आपण बघ काय काय केले. पहिल्यांदा क्वेश्चन ऑब्झर्व करायचं. क्वेश्चन मध्ये काय दिले आपल्याला काय फाइंड करायचे. आपल्याला दिले काय आपल्याला a आणि b दिलेलं आहे. फाइंड काय करायचं आपल्याला 2a आणि 2a प्लस 2b फाइंड करायचंय. मग आपल्याला काय काय लागणार आहेत आपण पहिल्यांदा तयार करून घ्यायचं. मग शेवटी काय करायचं तयार करायचं म्हणजे बेरीज करायचं. बरोबर ना. आपल्याला काय लागणार आहे ते पहिल्यांदा आपण मटेरियल तयार करतो. मटेरियल आपल्याला आणून ठेवतोय. मग त्याचा प्रोसेस पुढे घेतो आपण. तसंच तिथं काय करायचं आपल्याला जे काय काय लागणार आहे ते पहिल्यांदा तयार करून घ्यायचं. मग शेवटी काय करायचं जे आपल्याला कुठलं एमला जायचं आपल्याला ज्या पॉइंटला जायचंय तिथपर्यंत आपल्याला जाता येतं.
म्हणजे आपल्याला फायनल पॉईंट कुठला आहे 2a प्लस 2b ला आपल्याला फाइंड करायचे. मग त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे पहिल्यांदा आपण तयार करून घ्यावं लागते आपल्याला. 2a Sir, लागणार आहे आणि 2a 2b लागणार. हा 2a plus 2b दाखवा की. बघ. आता हे a आणि b झाले. त्यानंतर आपण काय हा. केलं इथं पहिल्यांदा 2a काढलेलं आहे इथं बरोबर आहे. 2 आपण a ला काय केले 2 ने गुणाकार केले मग आपल्याला 2a मिळतोय बरोबर आहे. हा 2a इक्वल किती मिळाले 4 6 8 आणि 14 मिळतोय. झालं का लिहून हे? Yes, Yes, sir. yes, sir. आता 2b फाइंड केलं का? हा. ह्याच्या पुढचं दाखवा सर. 2a प्लस 2b करायचं काय अवघड नाही सोपं एक्झाम्पल असते. फक्त तुम्हाला फाइंड करता यायला पाहिजे. ठीक आहे झालं फक्त एवढा सर. प्रोसेस लक्षात ठेवा. झालंय का? एक एक्झाम्पल देतोय सगळ्यांनी बघा. ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आपल्याला. इफ a इज इक्वल टू नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इफ a इज इक्वल टू 2 3 4 5 2 3 4 5 b is equal to 3 7 1 9 b is equal to 3 7 1 9 find 2a plus 3b. तुम्ही ही एक डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही. आता ही कन्सिडर करायचं मग a च्या ठिकाणी a मॅट्रिक्स ठेवायचा b च्या ठिकाणी b मॅट्रिक्स ठेवायचा आणि इथं 2 ने गुणाकार करायचा इथं 3 ने गुणाकार करायचा मग शेवटी ऍडिशन करत जाईल. असं पण आपल्याला इथं तयार करता येतं. बघा मी इथं डायरेक्ट कन्सिडर करतोय बघा. लेट असं पण सॉल्व्ह करा. लेट आपल्याला काय फाइंड करायचंय 2a प्लस 3b फाइंड करायचंय. तुम्ही काय करू शकता 2a पहिल्यांदा सेपरेट फाइंड करता येते आपल्याला आणि 3b पण फाइंड करा. पण काय करू एक मेथड डायरेक्ट मेथड सांगतो बघा मी. आता 2 into a आता पहिल्यांदा 2 येणार. a मॅट्रिक्स काय दिलंय तिथं 2, 3, 4, 5. 2 into a मॅट्रिक्स लिहायचं 2 3 4 5. ठीक आहे. त्यानंतर प्लस मध्येच नाही देता प्लस इंटू 3a दिले 3 into त्या मॅट्रिक्स लिहायचं आपल्याला काय दिले b मॅट्रिक्स आहे 3719. 3719 येते बरोबर. डायरेक्ट इथं आपण कन्सिडर केले. मग काय करूया हा 2 ने पहिल्यांदा गुणाकार करा मॅट्रिक्स मध्ये बरोबर आहे. 2 into 2 2 into 3 2 into 4 2 into 5 बरोबर आहे. हा मॅट्रिक्सला आपण काय केलं इथं गुणाकार केले प्लस हा बी मॅट्रिक्सला काय करा 3 ने गुणाकार करा 3 into 3 3 into 7 3 into 1 3 into 9. ठीक आहे. हा मॅट्रिक्स तयार झाला. आता सगळ्यांना गुणाकार करायला काय येतं 2 into 2 4 6 8 10 काय येतो 2a plus 3b is equal to 4 6, 6 8, 8 आणि 10 प्लस 3 ने गुणाकार केल्यानंतर काय येतं इथं 9 21, 21 3 and 27. ठीक आहे. मग आता काय करा त्या दोन्हीचा करस्पॉन्डिंग एलिमेंट बेरीज करा 4 plus 9 बरोबर आहे. नंतर 6 plus 21 8 plus 3 10 plus 27. ठीक आहे. मग आता दोन्ही बेरीज करा किती येते 13, 13, 27, 11, 13. 13 27 11, 11 37. असं पण सॉल्व्ह करता येतं बघा 2a plus 2b 3b. तुम्हाला पहिल्यांदा काय करा सेपरेट सॉल्व्ह करत जावा. मग हळूहळू जसं तुम्हाला प्रॅक्टिस होते ना तसं काय करायचं डायरेक्टली सॉल्व्ह करत जायचं. ठीक आहे. राहिलेला आपण पुढे एक्झाम उद्याचं लेक्चर नेक्स्ट लेक्चर घेऊया. आता होमवर्कला सगळ्यांनी सॉल्व्ह करून घ्या एक्झाम्पल.
मी होमवर्कला काय करतोय ग्रुपवर टाकतोय. लिहून घेतो सर. हा मी एक्झाम्पल लिहून घेतो सर. मागे पान पाठाय सर. तिथून लिहून घेता ना. तिथून हो स्टार्ट सर. झाले आन्सर. क्वेश्चन तर लिहून घेतला तुम्ही. हो सर. ठीक आहे बघ. आता लेक्चर कुठलं आहे तुमचं? केमिस्ट्री. सर सुट्टी कधी आहे दिवाळीची? नोटीस दिली की तुम्हाला आज की उद्या? कधी सुट्टी आहे ना? झालं सर. आज येईल सुट्टी. ठीक आहे. कुठलं पण पलटा सर. पुढचं सॉल्व करा. अवघड आहे सोपं एक्झाम्पल? काय अवघड वाटतंय कुणाला एक्झाम्पल आहे? काय नाही टाईप? सर. नाही सर. No sir. नाही सर. सांगा. अजून एक्सप्लेन करूया आपण. अजून थोडं सोपं पद्धतीने सांगूया. अजून जास्त एक्झाम्पल प्रॅक्टिस करूया. तुम्ही पण तसं प्रॅक्टिस करा घरी. तुम्ही फक्त क्लासमध्ये लक्ष दिलंय आणि बाकीच्या टाइम मध्ये तुम्ही काय तिकडे बघितलं नसेल, मग तुम्हाला तिथे अवघड जातो एक्झाम मध्ये. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन मॅथमॅटिक्स. हा बोला. A plus 3B शेवटी पण तो आन्सर. ठीक आहे. हा मी घेऊ का आता?